Hello students, welcome to my class. Today we are going to learn change wise. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण साध्याकालीन वाक्याचे पॅसिव्हाइज करणे, अपूर्णकालीन वाक्याचे पॅसिव्हाइज करणे आणि पूर्णकालीन वाक्याचे पॅसिव्हाइज करणे ते बघितले आहेत. आता आपला या भागामध्ये आपण बघणार आहोत ॲक्टिव्ह वाईच्या वाक्यामध्ये जर मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आले असेल तर त्याचं पॅसिव्हाइज कसं करायचं ते. तर मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे कॅन, कुड, शुड, वुड, विल, मस्ट यापैकी कोणताही मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आला असेल तर त्याचा बदल त्याच्यामध्ये पॅसिव्हाइज करताना काय चेंज करायचा ते आपण बघणार आहोत. लेट्स सी द एक्झाम्पल. वी कॅन यूज द शूज इन द रेनी सीझन. याचा आपल्याला करायचं आहे पॅसिव्हाइज. असं वाक्य जर आले तर पॅसिव्हाइज करताना काय करायचं. तर पहिले आपण यामध्ये आपण या अगोदर पण शिकलो की या वाक्याचं आपल्याला काय करता आलं पाहिजे. याच्यातला याच्यातला सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट फाईंड करता आला पाहिजे. तर आपल्याला जर याचा सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट फाईंड करता आला आणि जर आपण मागचे नियम ध्यानात ठेवले असेल तर आपल्याला ते सोपं जाईल. आपण सिंपल टेन्सचं पॅसिव्हाइज करणे किंवा कंटिन्युअस टेन्सचं पॅसिव्हाइज करणे तेच नियम यामध्ये आहेत. फक्त थोडा थोडा चेंज होत चालतो, ते लक्षात ठेवायचं आहे. तर या वाक्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला पॅसिव्हाइज करतानाचा आपली पहिली स्टेप आहे की ॲक्टिव्हच्या वाक्यातील ऑब्जेक्टला म्हणजे कर्माला कर्त्याच्या ठिकाणी आणावे. मग ॲक्टिव्हच्या वाक्यातील ऑब्जेक्ट कोणतं आहे बरं. आता वी हा सब्जेक्ट आहे, कॅन हे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे ज्याला आपण ऑक्झिलरी वर्ब पण म्हणतो. यूज हे वर्ब आहे आणि द शूज हे काय आहेत ऑब्जेक्ट आहे आणि इन द रेनी सीझन हे काय आहेत अदर वर्ड आहे. आता आपल्याला ॲक्टिव्ह या पॅसिव्ह करायचं आहे. तर पॅसिव्ह करतानाचा पहिला नियम आहे ॲक्टिव्हच्या वाक्यातील ऑब्जेक्टला म्हणजे कर्माला कर्त्याच्या ठिकाणी आणावे. ऑब्जेक्ट आहे द शूज. दुसरा नियम आहे की कर्त्याच्या लिंगवचनानुसार टू बीचे रूप घ्यावे. पण हे आपण साध्याकालीन, अपूर्णकालीन, पूर्णकालीन वाक्यामध्ये करतो. पण जर मॉडेल ऑक्झिलरी वर्ब असेल तर मॉडेल ऑक्झिलरी वर्ब तसाच लिहावा, जसा असेल तसा लिहावा. कॅन असेल तर कॅन लिहायचा, कुड असेल तर कुड लिहायचा, शूड असेल तर शूड लिहायचा, वुड असेल तर वुड लिहायचा, मस्ट असेल तर मस्ट लिहायचा आणि त्याच्या पुढे बी लिहायचा. एकच लक्षात ठेवायचं, त्याच्या पुढे काय केला बी लिहिला आपण. त्यानंतर क्रियापदाचे फास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप लिहावे. क्रियापदाचे तिसरे रूप यूज, यूज, यूज. त्यानंतर बायची रचना करावी. बाय. त्या पुढची स्टेप आहे ॲक्टिव्हच्या वाक्यातील कर्त्याची द्वितीया लिहावी. ॲक्टिव्हच्या वाक्यातील कर्ता वी आहे आणि वीची द्वितीया अस म्हणून इथं काय आला अस आणि अदर वर्ड अस इन द रेनी सीझन. इन द रेनी सीझन म्हणजे याचं पॅसिव्हाइज झालं द शूज कॅन बी यूज बाय अस इन द रेनी सीझन. म्हणजे याच्यामध्ये काय केलं आपण ऑब्जेक्ट लिहिला, नेहमीप्रमाणे ऑब्जेक्ट लिहितो तसा ऑब्जेक्ट लिहिला. इथं जो मॉडेल ऑक्झिलरी वर्ब होता तो लिहिला आणि इथं बीची रचना केली म्हणजे बी लिहिला, त्याच्या मॉडेल ऑक्झिलरीला जोडून बी लिहिला. त्यानंतर क्रियापदाचे पास्ट पार्टिसिपल म्हणजे तिसरे रूप लिहिले. बायची रचना केली, कर्त्याची द्वितीया लिहिली आणि अदर वर्ड लिहिला. तर दुसरं लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. ही वुड कॅरी द लोड. बघा हे एक्झाम्पलमध्ये पण ऑक्झिलरी वर्ब वुड आलेला आहे. ही वुड कॅरी द लोड यामध्ये सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट आपल्याला ओळखता आलं पाहिजेत. यामध्ये ही हा सब्जेक्ट आहे, वुड हे ऑक्झिलरी वर्ब आहे, कॅरी हे व्हर्ब आहे आणि द लोड हे काय आहेत ऑब्जेक्ट आहेत. मग ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करताना आपण ऑब्जेक्टला सब्जेक्टच्या ठिकाणी आणतो. ॲक्टिव्ह वाईच्या वाक्यातील ऑब्जेक्टला सब्जेक्टच्या ठिकाणी म्हणजे कर्माला कर्त्याच्या ठिकाणी आणतो. कर्म आहे द लोड.
आता ॲक्झिलरी वर्ब ऑलरेडी इथं दिलेला आहे, म्हणजे दुसरं वापरायची आपल्याला गरज नाही. मॉडेल ॲक्झिलरी वर्ब आहे म्हणून तेच घ्यायचं, त्याच्यापुढे बी लिहायचा. द लोड वूड बी याचा पास्ट पार्टिसिपल घ्यायचं. वर्ब कॅरी आहे, कॅरीचं पास्ट पार्टिसिपल होईल कॅरी. बाय करता ही आहे, आपण बघितला की सर्वनामाच्या द्वितीया लिहायच्या आहे. हिची द्वितीया आहे हिम म्हणून इथं लिहायचा हिम. पॅसिवाईज झाला. द लोड वूड बी कॅरीड बाय हिम. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. दे मस्ट डू इट. दे मस्ट डू इट. बघा या वाक्याचा हा ॲक्टिव्ह व्हायचं वाक्य आहे, तुम्हाला इथं पॅसिवाईज करायला लावला आहे. तर यातील कर्म आहे इट, ॲक्झिलरी वर्ब आहे मस्ट. इट मस्ट त्याच्यापुढे बी लिहायचा डोळे झाकून. इट मस्ट बी. आता डू याचं पी पी आहे, डू त्याचा पास्ट आहे डीड आणि त्याचं पास्ट पार्टिसिपल आहे डू डीड डन. डन त्याच्यानंतर बायची रचना करायची. बाय कर्त्याची देची द्वितीय आहे देम आणि फुल स्टॉप. म्हणजे हा काय केला ऑब्जेक्ट, ॲक्झिलरी वर्ब, त्याच्यानंतर बीची रचना, त्याच्यानंतर पी पी, बायची रचना आणि कट्टू म्हणजे कर्त्याची द्वितीया. कट्टू म्हणजे कर्त्याची द्वितीया ध्यानात ठेवायची. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. वी कुड हिअर द लाऊड व्हॉइस. फर्स्ट फाइंड द ऑब्जेक्टिव्ह. या वाक्यातील ऑब्जेक्ट शोधायचा आहे. ऑब्जेक्ट यातला सब्जेक्ट आहे हा, हे ॲक्झिलरी वर्ब आहे, हा वर्ब आहे. द लाऊड व्हॉइस हा काय आहेत ऑब्जेक्ट आहे. आपला नियम आहे ॲक्टिव्हच्या वाक्यातील कर्माला कर्त्याच्या ठिकाणी आणायचं आहे. म्हणजे द लाऊड व्हॉइस, द लाऊड व्हॉइस त्यानंतर यातला ॲक्झिलरी वर्ब हाच घ्यायचा आहे, कारण मॉडेल ॲक्झिलरीमध्ये चेंज करायचं नाही. त्याच्यापुढे बी लिहायचं आहे. कुड बी वर्ब हिअर आहे, याचा पी पी लिहायचा आहे, याला ईडी लावायचा आहे हिअर्ड, कारण त्याचा पास्ट आणि पी पी दोन्ही सारखे आहे. हिअर्ड बाय. वी हा करता आहे, त्याची द्वितीय येते अस. म्हणजेच द लाऊड व्हॉइस कुड बी हिअर्ड बाय अस. हा त्याचा पॅसिवाईज झाला. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ही शूड लिव्ह द प्लेस. ही शूड लिव्ह द प्लेस याचा पॅसिवाईज करायचा आपल्याला. आता सर्वांना समजलं असेल की या वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे, ॲक्झिलरी वर्ब कोणता आहे आणि क्रियापद कोणता आहे आणि कर्म कोणता आहे. आता मी तुम्हाला याचं फाईंड करून देणार नाहीत, तर तुम्ही ओळखायचं आहेत. सांगा बरे. याच्यातला ऑब्जेक्ट आहे म्हणजे कर्म आहे द प्लेस, म्हणून द प्लेस हा प्रथम लिहूया. त्यानंतर ॲक्झिलरी वर्ब जो आहे तो लिहायचा. इथं काळानुसार वगैरे करण्याची गरज नाही. शूड त्यानंतर डोळे झाकून तिथं बी लिहायचा, त्याच्यापुढे ॲक्झिलरी वर्बच्या पुढे बी लिहायचा आणि त्यानंतर त्यातला व्हर्ब आहे त्याचा व्हर्बचं पास्ट पार्टिसिपल लिहायचं. लिव्हचा पास्ट पार्टिसिपल आहे लेफ्ट आणि त्यानंतर बायची रचना करायची लेफ्ट बाय. ही करता आहे म्हणून याची द्वितीया हिम. द प्लेस शूड बी लेफ्ट बाय हिम. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. फादर मे नॉट अलाव यू. फादर मे नॉट अलाउ यू. या वाक्यामध्ये फादर सब्जेक्ट आहे, मे हे ॲक्झिलरी वर्ब आहे, नकारार्थी वाक्य म्हणून नॉट आहे
अलाऊ हे व्हर्ब आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे. मग ऑब्जेक्टने वाक्याची सुरुवात करायची आहे. यू नंतर इथं ॲक्झिलरी व्हर्ब मे येईल. यू मे नॉट बी. PP आहे अलाउड बाय फादर. आता आपण बघणार आहोत इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे पॅसिव्हाइज करणे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आपण मागील तासाला टाईप ऑफ सेंटेन्स बघितले, तर त्यामध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य कशावरून ओळखायचं की ज्या वाक्याची सुरुवात व्हर्बने होते किंवा ज्यामध्ये सजेस्ट, ॲडवाइस, रिक्वेस्ट, ऑर्डर दिली जाते त्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो आपण. तर एक्झाम्पल बघूया आपण. चेंज व्हॉइस. आता आपण चेंज व्हॉइस करतोय. चेंज व्हॉइसचं आपल्याला काय करायचं आहे? चेंज व्हॉइस करायचं आहे. चेंज व्हॉइस. तर या वाक्यामध्ये चेंज हा काय आहे? व्हर्ब आहे आणि द व्हॉइस हे काय आहेत? ऑब्जेक्ट आहे. जर याचं आपल्याला पॅसिव्हाइज करायचं आहे तर पॅसिव्हाइज करताना त्याची इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात पॅसिव्हाइज करताना लेटनी करावी. त्यानंतर ऑब्जेक्ट लिहावा. लेट द व्हॉइस. ऑब्जेक्ट नंतर बीची रचना करावी. लेट द व्हॉइस बी चेंज. PP लिहावा. क्रियापदाचा PP लिहावा. लेट द व्हॉइस बी चेंज म्हणजे काय केलं? लेट द व्हॉइस हे काय केलं? ऑब्जेक्ट. त्यानंतर इथं बीची रचना केली. बी आणि इथं पास्ट पार्टिसिपल. ॲक्टिव्हचा पॅसिव्ह करताना लेट, ऑब्जेक्ट, बी प्लस पास्ट पार्टिसिपल कर्त्याची द्वितीया. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. ब्रिंग दॅट बुक हिअर. ब्रिंग दॅट बुक हिअर. बघा या वाक्यामध्ये ब्रिंग हा क्रियापद आहे. याची पॅसिव्हाइज करायची आहे. पॅसिव्हाइज करताना लेटनी सुरुवात करू. लेट त्यामध्ये ऑब्जेक्ट आहे दॅट बुक. लेट दॅट बुक. त्यानंतर बीची रचना करायची. लेट दॅट बुक बी ब्रॉट. ब्रिंगचा PP आहे ब्रॉट हिअर. अदर वर्ड येतो. लेट ऑब्जेक्ट. लेटनी सुरुवात केली आपण. लेट प्लस दॅट बुक हे ऑब्जेक्ट प्लस बी प्लस PP प्लस अदर वर्ड. गिव द ऑर्डर. गिव द ऑर्डर. या वाक्यामध्ये द ऑर्डर हे ऑब्जेक्ट आहे. हे लेटनी सुरुवात आणि गिव हे व्हर्ब आहे. पॅसिव्हाइज कसं करताना आपण लेटनी सुरुवात करायची. LET लेट. लेट. त्यानंतर द ऑर्डर हा ऑब्जेक्ट आहे. लेट द ऑर्डर बी गिवन. लेट द ऑर्डर बी गिवन. ओके. नेक्स्ट टाईप बघणार आहोत आपण डायरेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. की ज्या वाक्यात काही वाक्यांमध्ये ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करताना डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन ऑब्जेक्ट असतात. असे जे वाक्य असतात तेव्हा आपली मार्क जाण्याची शक्यता असते. तर त्यासाठी की छोट्या छोट्या ज्या मिस्टेक आपल्याकडून होतात त्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि म्हणजे आपण ओघामध्ये की तिथं चूक करून जातो आणि नंतर आपल्याला समजतं की हे वाक्य आपलं चुकलं. त्यासाठी लक्ष द्यायचं आहे. आता या वाक्यामध्ये सी हा सब्जेक्ट आहे. गेव हे वर्ब आहे. मी हा ऑब्जेक्ट आहे आणि अ पेन हा पण ऑब्जेक्ट आहे. तर यामध्ये दोन ऑब्जेक्ट आहे. खालचं जर वाक्य बघितलं तर यामध्ये सुद्धा वी हा सब्जेक्ट आहे. ब्रॉट हे वर्ब आहे. हर हे ऑब्जेक्ट आहे आणि अ डॉल हे सुद्धा ऑब्जेक्ट आहे. दोन ऑब्जेक्ट आले याच्यामध्ये. तर असे काही वाक्य आहेत की ज्यामध्ये दोन ऑब्जेक्ट असतात. तर एक डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं आणि एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. तर आता डायरेक्ट ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं? जेव्हा आपण सी गेव मी अ पेन
हे जे वाक्य आहेत यामध्ये जेव्हा आपण कायने प्रश्न करतो तेव्हा डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतं, आणि जेव्हा आपण कोणाला प्रश्न करतो, हुमने प्रश्न करतो, तर तेव्हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतं. म्हणजे जेव्हा आपण काय पाहिजे तेव्हा डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतं आणि कोणाला पाहिजे तेव्हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतं. हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि पेन हा बघा या वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट आहे, मी आणि अ पेन. तर जेव्हा आपण सी गेव मी पेन, तिने मला पेन दिला, तर जेव्हा आपण कोणाला असा प्रश्न विचारतो तेव्हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतो आणि काय असा प्रश्न करतो तेव्हा डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतं. तर कोणाला दिला पेन, तिने कोणाला पेन दिला, मला, म्हणजे मी हा काय आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. काय दिला, पेन दिला, म्हणजे ते काय आहेत डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. तर बऱ्याच वेळा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट लिहिण्याची पद्धत आहे. आपण काय करतो ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करताना इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेतो आणि कधी कधी आता तुम्हाला बघा ॲक्टिव्हचा पॅसिव्ह करताना इथं ॲक्टिव्हचं वाक्य दिलं जातं आणि त्याला ऑप्शनल दिले जातं. तर ऑप्शन देताना त्याच्यामध्ये थोडीशी बदल केलेला असतो आणि तेव्हा आपण एखाद्या चुकीच्या उत्तरालाच काय करतो नेहमीप्रमाणे बरोबर. तर बऱ्याच वेळा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट लिहिण्याची पद्धत आहे. तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट इथं मी हा सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, तर लगेच आपण वाक्यातील ऑब्जेक्टला कर्त्याच्या ठिकाणी आणतो पॅसिव्हाइज करताना, आणि जर त्याची द्वितीय असेल तर त्याची प्रथमा करतो. मग याची मी आहे, आयची द्वितीय मी आहे, म्हणून याची मीची काय करू आपण प्रथमा करू आय. त्यानंतर वाक्य कोणत्या काळातील ते बघतो आपण. त्याच्या ॲक्टिव्हाईच्या वाक्यातील कर्त्याच्या लिंगवचनानुसार आणि काळानुसार काय करतो आपण टू बीच्या रूपामध्ये बदल करतो. मग हा काळ जर बघितला असेल तर हा सिम्पल पास्ट टेन्स आहे, म्हणून इथं भूतकालीन टू बीचं रूप येईल वॉज. त्यानंतर क्रियापदाचे पास्ट पार्टिसिपल लिहितो. क्रियापद आहे म्हणजे वर्ब आहे गिव, गिव, गेव, गिवन. सी वॉज गिवन अदर वर्ड, म्हणजे दुसरा ऑब्जेक्ट सी वॉज गिवन अ पेन. त्यानंतर बायची रचना करतो आणि कर्त्याची द्वितीया, सीची द्वितीया हर. म्हणजे काय केलं आपण या वाक्यातील ऑब्जेक्ट घेतला आणि त्याची प्रथमा केली, टू बीचे योग्यकालीन रूप घेतले, पास्ट टेन्स म्हणून इथं वॉज घेतला, आय हा एकवचनी आहे म्हणून वॉज घेतला, अनेक वचनी असता तर विअर घेतला असता. याचं पास्ट पार्टिसिपल केलं क्रियापदाचं तिसरं रूप. हा अदर वर्ड म्हणून लिहिला इथं. अदर हा इनडायरेक्ट म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे पण अदर वर्ड म्हणून लिहिला. त्यानंतर बायची रचना केली आणि कर्त्याची द्वितीया लिहिली. आता जर आपल्याला दुसऱ्या प्रकारे लिहायचं असेल हे वाक्य, तर आपण जर डायरेक्ट ऑब्जेक्ट घेतला अ पेन असंही पण लिहू शकतो. अ पेन, पास्ट टेन्स म्हणून अ पेन वॉज पीपी, अ पेन वॉज गिव्हन टू मी बाय हर. आता काय केलं आपण हा ऑब्जेक्ट घेतला, त्याच्यानंतर टू बीचं रूप लिहिलं, पीपी लिहिला आणि त्याच्याकडून म्हणून इथं प्रेपोजिशन टू घेतला आणि जे इथं ऑब्जेक्ट होतं ते लिहिलं बाय हर. त्याची प्रथमा केली नाही, त्याची प्रथमा करण्याची गरज नाही. आता तसंच दुसरं जे वाक्य आहे वी ब्रॉट हर डॉल, यामध्ये पण वी हा सब्जेक्ट आहे, ब्रॉट हे व्हर्ब आहे आणि हर हे ऑब्जेक्ट आहे. अ डॉल हे सुद्धा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. तर आपण बऱ्याच वेळेस इनडायरेक्ट ऑब्जेक्ट लिहितो म्हणून काय करतो आपण हर आहे ना याची द्वितीया करतो. हरची काय करतो आपण द्वितीया असेल तर प्रथमा करतो. याची प्रथमा होईल सी. आता हा ब्रॉट आहे,
सिंपल पास्ट टेन्स आहे म्हणून टू बीचं भूतकालीन रूप येईल, एकवचनी आहे म्हणून वॉज. सी वॉज ब्रॉट, ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट त्याचा पास्ट पार्टिसिपल पण ब्रॉट आहे. सी वॉज ब्रॉट फॉर, सी वॉज ब्रॉट अ डॉल, सी वॉज ब्रॉट अ डॉल बाय हुईची द्वितीया अस. She was brought a doll. बघा सी इथं काय घेतलं आपण, याची प्रथमा घेतली सी, पास्ट टेन्स आहे म्हणून त्याचं टू बीचं रूप घेतलं. वॉज हा सिंग्युलर आहे म्हणून इथं वॉज घेतला, प्लुरल असता तर वियर घेतला असता. सी वॉज याचा पास्ट पार्टिसिपल ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट म्हणून ब्रॉट घेतला आणि त्यानंतर ब्रॉट अ डॉल अदर वर्ड घेतला. त्यानंतर बायची रचना केली आणि कर्त्याची द्वितीया लिहिली. म्हणजे काय केला, सब्जेक्ट प्लस टू बी प्लस पी पी प्लस अदर वर्ड म्हणून घेतला. हा अदर वर्ड किंवा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेतला. त्यानंतर बायची रचना केली आणि त्यानंतर कर्त्याची द्वितीया लिहिली. आता जर आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, जो डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे तो जर प्रथम घेतला म्हणजे अडॉल सुद्धा अगोदर घेऊ शकतो आपण. दोन प्रकार लिहू शकतो. अडॉल, अडॉल ऑज सिंग्युलर नंबर आहे म्हणून ऑजच घेऊ. अडॉल ऑज ब्रॉट. आता इथं सी ऑज ब्रॉट अ डॉल, हे वी ब्रॉट अ डॉल आहे तर इथं काय घेतला आपण, अडॉल घेतला. अडॉल इथं पास्ट टेन्स म्हणून वॉज घेतला, पी पी म्हणून ब्रॉड घेतला आणि आता आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. आता इथं प्रेपोजिशनच्या साठी म्हणून फॉर घेतला. फॉर हर बाय अस. बघा प्रेपोजिशनच्या कडून होता म्हणून टू घेतला होता तिथं आपण, त्यासाठी तिच्यासाठी डॉल आणली. सी वॉज ब्रॉट अ डॉल बाय अस. वी ब्रॉट हर डॉल म्हणजे तिला आम्ही डॉल विकत घेतली म्हणजे तिच्यासाठी, त्यासाठी म्हणून इथं काय वापरला आपण, फॉर वापरला. अ डॉल वॉज ब्रॉट फॉर ही, फॉर हर बाय अस. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. मिस्टर पाटील टीचर्स अस ग्रामर. बघा यामध्ये टू ऑब्जेक्ट आहे, एक डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. अस हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि ग्रामर हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. तर आपण दोन्ही प्रकारे वाक्य बनवू शकतो. आता आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेतला अस तर आपल्याला असची प्रथमा लिहायची. असची प्रथमा आहे वी. आता इथं काळ कोणता आहे ते बघायचं. मिस्टर पाटील टीचर्स म्हणजे हा प्रेझेंट टेन्स आहे म्हणून याच्या कर्त्याच्या ॲक्टिव्हच्या वाक्यातील लिंगवचनानुसार आणि काळानुसार टू बीचं रूप घ्यायचं आहे म्हणून इथं येईल आर. वी आर टीच आणि त्याचा पी पी आहे टीच, टॉट, टॉट. वी आर टॉट ग्रामर. हां, वी आर टॉट ग्रामर बायची रचना बाय मिस्टर पाटील. आता नाव असेल तर बदलायची गरज नाही, त्याची द्वितीया करण्याची गरज नाही. म्हणजे आपण काय केलं, हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे तर तो त्याची प्रथमा केली, वी घेतला. त्यानंतर टू बीचे रूप लिहिले. त्यानंतर इथं वरचा पी पी केला आणि त्यानंतर आपण हा ऑदर वर्ड म्हणून घेतला. त्यानंतर इथं बायची रचना केली आणि इथं कर्त्याची द्वितीया म्हणजे कर्ता लिहिला. आता हेच वाक्य आपल्याला दुसऱ्या प्रकारमध्ये लिहायचं आहे की जिथं डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन लिहायचं आहे. डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे ग्रामर. म्हणजे दोन्ही प्रकारे जर तुम्हाला ऑप्शनल दिले असेल, ऑप्शन दोन्ही दिले असेल तर असंही ऑप्शन असेल तरी बरोबर येईल. ग्रामर आर, ग्रामर इज येईल. आता
Grammar is taught us by Mr. Patil. Grammar is taught us बघा इथं काय केलं आपण, हा ऑब्जेक्ट जेव्हा घेतला, डायरेक्ट ऑब्जेक्ट घेतला, ग्रामर घेतला, तर तेव्हा ग्रामर हा एकवचनी म्हणून इथं इज हे टू बीचं रूप वापरलं आपण. ग्रामर इज टॉट च्याकडून शिकवला जातो, कुणाकडून, मिस्टर पाटीलकडून, म्हणून इथं टू हे एक्झिलरी वर्ब प्रेपोजिशन घेतलं आपण, टू अस बाय मिस्टर पाटील. आता दुसरं वाक्य, द वुमन पेड हिम मनी. यामध्ये पण हिम आणि मनी हे दोन ऑब्जेक्ट आहे. हिम हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, मनी हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. मग इनडायरेक्ट ऑब्जेक्टचा आपण काय करतो, प्रथमा करतो. हिमची प्रथमा आहे ही. आता द वुमन हा यातला काय आहे, सब्जेक्ट आहे, आणि पेड हा काय आहेत, वर्ब आहे. आता इथं सिंपल पास्ट टेन्स आहे, म्हणून इथं येईल वॉज, ॲक्झिलरी वर्ब वॉज येईल. ही वॉज, इथं पी पी येईल, ही वॉज पेड मनी, ही वॉज पेड मनी बाय द वुमन. ही घेतला, इथे याची प्रथमा केली ही. इथं पास्ट टेन्स आहे म्हणून इथं सिंग्युलर नंबर घेतला ऑज. पेडचा पेड याचा पी पी पेडच होतो. पेड हा वर्ड घेतला, अदर वर्ड मनी. बायची रचना केली, बाय द वुमन. आता आपल्याला दुसऱ्या प्रकारे लिहायचं असेल, जर आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट घ्यायचा असेल तर मनी वॉज पेड हिम, मनी वॉज पेड हिम, मनी वॉज पेड हिम, मनी वॉज पेड टू हिम. आता च्या कडून आहे, मनी वॉज पेड टू हिम बाय द वुमन. च्या कडून आहे म्हणून इथं टू वापरलं वाटतं. मनी वॉज पेड टू हिम बाय द वुमन. म्हणजे या डायरेक्टचं इनडायरेक्ट करण्याचं सूत्र आहे की जर आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेतला तर ऑब्जेक्ट टू बी, पी पी, अदर वर्ड, बाय आणि कर्त्याची द्वितीया. आणि डायरेक्ट जर ऑब्जेक्ट घेतला तर डायरेक्ट ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर टू बीचं रूप, आणि त्यामध्ये पी पी, आणि पी पी नंतर इथं प्रेपोजिशन घ्यायचं आहे अनुसार. कडून असेल तर टू घ्यायचा, च्यासाठी असेल तर फॉर घ्यायचा, त्याप्रमाणे प्रेपोजिशन घ्यायचं आहे. त्यानंतर कर्त्याची इथं जो दुसरा हे असेल ऑब्जेक्ट असेल तो घ्यायचा, बायची रचना करायची, आणि इथं कर्त्याची द्वितीया घ्यायची. ओके. पॅसिव्ह वॉइस विदाऊट बाय. बघा काही वाक्यांचं आपण जेव्हा पॅसिव्ह वॉइस करतो तर जर ॲक्टिव्ह वॉइसचं वाक्य दिलेलं असेल आणि खाली पर्याय देतात त्यामध्ये बाय दिलेला नसतो, आणि आपल्याला माहीत असतं की ज्यामध्ये बायची रचना केलेली आहे तो पॅसिव्ह वॉइस असतो. पण बऱ्याच वेळास जर तिथं कर्माला महत्त्व दिलेलं नसेल, तर हे कर्त्याला महत्त्व दिलेलं नसेल, कर्माला महत्त्व दिलेलं असेल तर तिथं बायची रचना करत नाहीत. जेव्हा कर्माला महत्त्व दिलं जातं तेव्हा बायची रचना करत नाहीत. म्हणून आता फॉर एक्झाम्पल आहे पीपल स्पीक इंग्लिश ऑल ओव्हर द वर्ल्ड. तर यामध्ये पीपल हा सब्जेक्ट आहे, स्पीक हे वर्ब आहे, आणि इंग्लिश हे ऑब्जेक्ट आहे. मग आपण हे वाक्य असं विदाऊट बाय घेता, इंग्लिश इज स्पोकन, English is spoken
ऑल ओव्हर द वर्ल्ड असं लिहितो याचं. इंग्लिश इज स्पोकन ऑल ओव्हर द वर्ल्ड. म्हणजे असं म्हणत नाही आपण की सर्व जगातल्या लोकांकडून इंग्लिश बोलली जाते, तर आपण काय म्हणतो की जगात सर्वकडं इंग्लिश बोलली जाते, जगात सगळीकडे इंग्लिश बोलली जाते असं म्हणतो. म्हणजेच जगात सगळीकडे इंग्लिश बोलली जाते असं म्हटलं काय, आणि लोकांकडून म्हटली जाय म्हणजे इथं कर्त्याला महत्त्व दिलं जात नाही, कर्माला महत्त्व झालं. इंग्लिश सर्व जगात बोलली जाते म्हणून इथं कर्माला महत्त्व दिले आहेत, आणि कर्माला महत्त्व दिलं आहेत म्हणजे इथं बायची रचना नाही केली तरी वाक्याचा अर्थ समजतो. म्हणजे इथं तुम्ही बाय द पीपल लिहिलं तरी तोच अर्थ होतो, आणि नाही लिहिलं तरी तोच अर्थ होतो. म्हणून इथं बाय लिहिण्याची गरज नाही, म्हणून इथं ही पॅसिव्ह वॉइस विदाऊट बाय वापरला इथं. तसंच पोलीस कॉट द थीप. पोलीस कॉट द थीप म्हणजे पोलिसांनी चोराला पकडलं. मग हे वाक्य आपण म्हणताना काय म्हणतो की चोर पकडला गेला. म्हणजे चोर नेहमी पोलीसच पकडतो, चोर पकडणारा कोणी वकील किंवा शिक्षक नसतो. म्हणजेच लोकांना कळतं की चोर पकडला म्हणजे पोलिसांनीच पकडला असतं, म्हणजे पोलिसांकडून पकडला गेला हे सांगण्याची गरज पडत नाहीत, म्हणून इथं बायची रचना करावी लागत नाहीत. आता हेच वाक्य आपण लिहिताना कसं लिहू, द थीप हे वाक्य पास्ट टेन्स आहे म्हणून इथं वॉज वापरू. द थीप वॉज कॉट. फक्त एवढंच म्हणू, द थीप वॉज कॉट. चोर पकडला गेला. तर यामध्ये खालचं वाक्य समवन हॅज पिक माय पॉकेट. कुणीतरी कोणाकडून तरी पॉकेट घेतलं गेलं. तर यामध्ये समवन हॅज पिक, याच्यामध्ये माय पॉकेट हॅज, पीकचा पीक आहे, माय पॉकेट हॅज पीक. बस, बायची रचना करण्याची गरज नाही. किंवा इथंच आपण दुसरं वाक्य बोललो, पीपल स्पीक हिंदी ऑल ओव्हर द वर्ल्ड. तर इथं फक्त काय येईल त्याचं, हिंदी इज स्पोकन ऑल ओव्हर द वर्ल्ड. बायची रचना करण्याची गरज नाही. म्हणजेच तिथं ऑब्जेक्टला म्हणजे कर्माला महत्त्व जिथं दिलं जातं तिथं बायची रचना करण्याची गरज नसते, म्हणून आपण तिथं बायची रचना करत नाही. ओके.